मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. आदरणीय शांताराम शेठ मोजे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रफुल्ल. वास्तविक पाहता पहिल्यांदाच या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. 2 स्पर्धा ज्याला गोलंदाजी दिली नाही, पण इथून पुढे राजू चक्रे लक्षात ठेवतील की प्रफुल्ल सारखा एक चांगला गोलंदाज आपल्या संघामध्ये आहे आणि त्याचा आपण वापर करू शकलो नाही, त्याचं एक दुःख तर असेलच असेल. पण पुढच्या स्पर्धेमध्ये प्रफुल्ल हा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करेल आणि इथे मात्र त्याला संधी चांगल्या प्रकारची मिळेल. प्रफुल्ल अभिनंदन. पहिलीच ट्रॉफी 2 वर्षामध्ये मला वाटतं का लोहगावमध्ये पहिल्यांदाच, म्हणजे लोहगावमध्ये खेळत असताना पहिल्यांदाच या ट्रॉफीचा मान निश्चितप्रमाणे तुला जो मिळतोय, काय सांगशील या आनंदाबद्दल? हीच संधी मी शोधत होतो आणि मला आज ती मिळाली, त्याचं मी सोनं केलं. संघाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागले याचं पण दुःख तर निश्चितच असणार आहे, पण पुढच्या वेळेच्या स्पर्धेसाठी काय सांगशील बाकीच्या मित्रपरिवारांना? तुला जी संधी दिली, संघमालक असतील प्रमोद शेठ काळे किंवा तुमच्या संघाचा जो काही टीम कॅप्टन आहे, काय सांगशील त्यांना? अजून जोमाने प्रॅक्टिस करायला सांगेन आणि विश्वास ठेवायला लागेल स्वतःवर सगळ्यांना. क्या बात आहे, म्हणजे आत्मविश्वास कमी करू द्यायचा नाही. चला, थँक्यू प्रफुल्ल, खूप छान. आणि अमर युवा फाउंडेशनचे असणारे आन बान शान, जिसका नाव आहे फैजान चौका. धाब्याच्या धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा आहेत. 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मर्यादेमध्ये असणारा गोलंदाज आपण पाहतोय जो आहे प्रत्यय वडे, पहिल्या चीनवरती आनंद बनसोडेला बाद करत त्यांनी त्याची आक्रमकता दाखवून दिली. पण नवीन आलेला फलंदाज जो आहे तो फैजान जो आहे त्याने आल्या आल्या एक चौकार मारत त्याची आक्रमकता दाखवलेली आहे. इथे मात्र आपण पाहतोय डायरेक्ट खिडक्यांचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू हातामध्ये आला नाही. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न निश्चितप्रमाणे जो पाहायला मिळतोय, चेंडू खूप जोरदार हाताला लागला गेला आणि हाताला लागल्यानंतर कदाचित आई ग असा एक आवाज निश्चितप्रमाणे इथपर्यंत जो सगळ्या कडदर्शकांना ऐकायला मिळाला असेल आणि मला त्या मनात म्हणलं असेल की न जाने किस उंगली को पकडकर मुझे माँ बाप ने चलना सिखाया होगा, उसी उंगली को अभी चोट पोहोची आहे. मी लहान असताना कुठल्या तरी याच बोटाला धरून मला आईवडिलांनी चालायला शिकवलं असेल. या तर चेंडू लॉंगाला खडे खडे खेळा स्ट्रोक. क्या बात है, या एफर्टसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे भाई. आणि इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे. ते चेंडू सेफ आहे की नाही मात्र पाहिलं जाते. ललित चौधरी त्यांनी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. मैदानाच्या बाहेर चेंडू गेलाय की नाही मात्र पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये महेश तलाठी सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 4 धावा अक्षरशः वाचवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू सुरेख. चेंडू यात्रा आपण पाहतोय पूर्णपणे डॉट जो टाकला गेलाय. सार्थक वरती आपण पाहतोय अगदी लिगलमेनच्या प्रॉब्लेममुळे मात्र या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाहीये. व्हॉट अ कॅच. फैजानला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2.
स्कोअर जो आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा, 2 बाद 9. नवीन अगदी आपण पाहूया गोलंदाजी मार्गावरती कोण देतो ते आपण पाहू. त्याच्या अगोदर फलंदाज जो आलेला आहे फैजानच्या जागेवरती प्रशांत आठवले हा नवीन फलंदाज या दरम्यान असणार आहे. आणि त्याच्या जोडीला प्रवीण नागर. आणि गोलंदाज संतोष अळकुंटे आपण पाहतोय तो गोलंदाज मार्गावरती असणार आहे. चेंडू या दरम्यान आपण पाहतोय अतिशय सुरेख जो टाकला गेला संतोष हिच्याकडून. पीबीएस संघबा एक जबरदस्त कामगिरी या दरम्यान अगदी करताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेस अगदी आयकॉन आयडॉल याच्याबद्दल सुद्धा चर्चा जर असेल तर या संघामध्ये एकच आयकॉन खेळताना पाहायला मिळायचं, त्याचं नाव असायचं भरतदादा टिंगरे. फिक्स असायचं भरतदादा टिंगरे या संघाचा आयकॉन. आयडॉल जरी असेल तर भरतदादाच. आणि आज भरतदादाची कामगिरी जर आपण पाहिली तर पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत भरतदादा टिंगरे. या दरम्यान ते गॅपमध्ये चेंडू खेळला जातोय, त्या दरम्यान 1 धाव. कित्येक आयकॉन असे आपण पाहिले की मानधन वगैरे घेऊन खेळणारे आयकॉन आपण पाहिले, पण भरतदादाच्या बाबतीत पीबीएस संघामध्ये खेळत असताना 1ही रुपयाचं मानधन न घेता तो खेळाडू नेहमीच या संघात खेळताना पाहायला मिळाला आहे. असा असताना पीबीएसचा संघ आहे पुरुषोत्तम बाळा शितोळे. या दरम्यान बॅडमिंटनच्या दिशेने चेंडू पोहोचला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि इथे चेंडू हातात आला नाही. 1 धाव असेल, धाबले गेकडे पुढे जाईल. धाबलेकरती धावा संख्या 2 बाद 12. षटक क्रमांक दुसरं चालू असताना मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय त्यातले 3 चेंडू झाले, 3 चेंडू यायचे बाकी आहेत. समोरच्या बाजूला प्रशांत आठवले, प्रवीण नागर हा नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. भन्नाट वेगाचा चेंडू आहे, चेंडू निरथा वाचणार आहे. गाडी दुसरी आज 2 आणि 2 आहे. या दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुद्धा संपलं गेलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण आहे 14 धावा. धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि 14 अंक म्हटला की नेहमीच आपल्याला आठवले जातात धर्मवीर छत्रपती शंभूराजे ज्यांचा जन्म 14 मे 1657ला पुरंदरच्या गडावरती जो झाला. एका धुरंधरच्या पुढे एका युगंधरचा जन्म झाला होता. धर्मवीर छत्रपती शंभूराजे किंवा इंग्रज नेहमी म्हणायचे, मग इंग्रजांच्या विरोधात सुद्धा लढावं लागलं, डचच्या विरोधात लढावं लागलं, पोर्तुगीजांच्या विरोधात लढावं लागलं, आदिलशाहीच्या विरोधात लढावं लागलं, मोगलशाहीच्या विरोधात लढावं लागलं, 5-5 शाहींच्या विरोधात लढणारा राजा होता धर्मवीर छत्रपती शंभूराजा. की इंग्रज नेहमी म्हणायचे की आम्हाला वारा आलेलं दिसायचं पण छत्रपती शंभूराजा कधी आले हे कधी दिसलंच नाही, कारण येतो कधी आणि जातो कधी हे कळलंच नाही, असा हा राजा होता. हा चेंडू बाहेर, तो येतो कधी आणि पुरता उद्ध्वस्त करून जातो कधी हे आम्हाला कधी कळलंच नाही, कारण थांबतील ते संभाजीराजे कसले. वाऱ्यापेक्षा वेगवान ऋतूच्या महाकर्मी योद्ध्यास शतशः नमन असेल. या दरम्यान एकदा आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर और घे षटकार खेळाला धनलक्ष्मी नांदेदारी
थँक्यू. निलेश होडाबे याच्यावरती केलं गेलं आक्रमण आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब आला आणि पुढच्या चेंडूवरती प्रवीणने एक षटकार खेळलाय. 21 धावा आहेत. परत एकदा चेंडू हळूवारपणे टॅप केला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल फलंदाज बाद. धाबाफलकावरती धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 21 धावा. 3 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळाले. आपण या स्पर्धेमध्ये पाहिले पॅव्हिलियन जे आहे त्या पॅव्हिलियनला जी नावं आहेत, एका उजव्या बाजूला आपल्याला पाहिजे पॅव्हिलियन क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन आहे आणि पॅव्हिलियन क्रमांक 2 छत्रपती संभाजी महाराज पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा संभाजी महाराजांचं नाव निश्चितप्रमाणे आपण या पॅव्हिलियनला दिलं गेलेलं आहे. की या राजांबद्दल औरंगजेब नेहमी म्हणायचं, औरंगजेब रडायचा आणि रडता रडता म्हणायचा, अगर हर मराठा संभाजी सा होगा तो हम कभी हिंदुस्तान पर राज नहीं कर पाएंगे. ही ताकद होती राजांमध्ये आणि औरंगजेबाला हे भाग्य कधी मिळालंच नाही. तो कधीच हिंदुस्थानवरती राज्य करू शकला नाही. ते फक्त आणि फक्त शिवपुत्र संभाजी राजांमुळे. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. विशाल निंबळकर सारखा एक तगडा फलंदाज कॅप्टन मैदानाच्या आत मध्ये येतोय. धावफलकावर धावसंख्या 22 आहे. 3 फलंदाज बाद आहे. कारण झुकतील ते शंभूराजे कसले. हजारो शत्रूंच्या समोर जाऊन मुठभर सैन्यांसह लढणारी जात म्हणजेच एक शंभूराज आहे. या दरम्यान चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतोय. चेंडू कव्हर केला जाईल आणि चेंडूची फिकी येईपर्यंत घेतलेला तब्बल 2 धावा. धावफलक पुढे जाईल. धावफलक धावसंख्या 24 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये धावफलकावरती धावसंख्या आहे. जगाच्या इतिहासामध्ये 140 लढाया लढल्या, एकदाही पराभूत नाही. पराभूत तर नाहीच नाही, पण त्याचबरोबर कधी आयुष्यामध्ये तो न करणारा, माघार न घेणारा राजा शंभू राजा. या दरम्यान पॉइंटला स्क्वेअर कटचा लाजवा फरक असेल. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. धाबरकर धावसंख्या चौकाराच्या रूपाने वाढेल. संघाची धावसंख्या 28 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाज मार्ग तयार असेल. काय करमत करतोय आपण पाहू. पंचांच्या डाव्या त्याला पार करून या दरम्यान लॉंग दिशेने चेंडू खेळला जातोय. विशाल निंबळकरच्या बॅटमधून 1 धाव तर आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होणार का, परंतु नकार या दरम्यान जो दिला जातोय. धावफलक इकडे पुढे जाईल. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 29 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. बॉल द्या जुना, बॉल द्या जुना. की ज्यावेळेस फितुरांच्या साह्याने शंभूराजांना पकडलं गेलं आणि पकडल्यानंतर अक्षरशः औरंगजेबाने हलाल करून मात्र राजांना खूप त्रास दिला. 40 दिवस अत्याचार राजांनी सहन केले, पण अत्याचार सहन करून सुद्धा हा मराठा मरत नाही. साक्षात मृत्यू सुद्धा संभाजीराजांच्या जवळ यायला घाबरायचा, कारण मरतील ते संभाजीराजे कसले. अशा स्वातंत्र्यवीर, शक्तवीर, धर्मवीर शंभू राजांना सर्वांच्या वतीने शतशः नमन असेल. बॉल घ्या, बॉल घ्या सर.
एकोणतीस धावा आहे, 3 षटकं संपली, 14 षटकाला सुरुवात आहे. हा चेंडू खूप उशिरा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पूर्णपणे डॉट. या दरम्यान चेंडू हवेत आहे आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. में निकला नजर रूप की रानी तोरा रंग काला न पड़ जाए. परत एकदा भन्नाट वेगाचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी जो टाकला गेलाय. तीन बाद 33 धावा आहेत 3.3 षटकात आणि तिसऱ्या गटातला सामना चालू आहे. आदरणीय आमचे दिनेश शेठ निंबाळकर उपस्थित झालेले आहेत आणि या दरम्यान मात्र चेंडू लॉंगॉनला सीमा रेषेच्या बाहेर षटकाचे रन. धाबरकर धावसंख्या आपण पाहतो 39 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबाईलला 4थं षटक चालू असताना आक्रमण या दरम्यान जे केलं जाते गोलंदाज मार्गामध्ये असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रत्येक वडे जबरदस्त कामगिरी या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विशाल निंबाळकर करतोय. हो या दरम्यान फुलटा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांचा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हळूवारपणे खेळला जातोय. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि इथे पहा वाऱ्याच्या वेगाने 2 धावा प्लस नो बॉल. भीमा कमरेपेक्षा जास्त उंची फुलटा चेंडूला होती आणि त्यामुळे दिला गेलेला हा नो बॉल. धाबरकरची धावसंख्या 2 ने पळून आणि प्लस 1 अशा 3 ने 43. फ्रेडचा फायदा मात्र खूप मोठ्या प्रमाणात घेता आला नाही. ब्लॉकरमध्ये चेंडू होता इथे क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक धावेल धाबरकेकडे पुढे जाईल. धाबरकर धावसंख्या 43 धावा 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 3 बाद 43 धावा आहेत. 4थं षटक चालू असताना 3 बाद 43 धावा आहेत. दरबार छत्रपती शंभूराजांबद्दल आपण बरीचशी चर्चा निश्चितप्रमाणे या ठिकाणी जे करतोय. प्रत्यय तयार. या दरम्यान चेंडू थोडासा मिस्टाय होतोय. चेंडू का बॅटवरती आला नाही. एक धाव 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 44 11च्या सरासरीने धावफलक बनवलाय. विशाल निंबाळकर 9 चेंडूमध्ये 20 धावा नाबाद आहेत आणि प्रशांत आठवले 5 चेंडू 4 धावा आहेत. शेवटचं षटक आता कोण टाकते. वेळ वाचवणं गरजेचं आहे. पीबीएस छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपण जी काही चर्चा करत होतो की सह्याद्रीचे सांगणे मी कुणाचा मी कशाचा हे कुणीही दाखवू नका. मी कुणाचा मी कशाचा हे कुणीही दाखवू नका. पिढ्यानपिढ्या शतकोनशतके एकच मी सांगतो आहे. कुणाची ना जहागिरी ना कुणाच्या पदरी. कुणाची ना जहागिरी ना कुणाच्या पदरी. मजबरी राज्य फक्त दोघांचे. प्रथम शिवरायांचा गनिमी कावा तर नंतर शिवरायांचा छावा. राज्य फक्त दोघांचाच आहे. किस देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी यही शंभू राजा था. शेवटचं षटक
या दरम्यान पंच दिशेने चेंडू खेळला गेलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केलाय विशाल. आता मात्र स्वतः स्ट्राईक ठेवतोय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे 45 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3:45 5 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. बॅटची कड आणि विशालला परतावं लागेल. धक्का क्रमांक 14. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे जे आहे ते आता 4:45 धावा आहेत. 5वं षटक चालू असताना शेवटचे 4 चेंडू टाकायचे बाकी आहेत. नवीन फलंदाज विशाल निंबाळकरच्या जागेवरती अशोक मनोरे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर एका बाजूने प्रशांत आठवले हा अजूनही खेळतोय. 4 चेंडू या दरम्यान आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये अजून यायचे बाकी आहेत. 45 धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. शेवटच्या सामन्यासाठी अगदी आपण पाहतोय पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र लोंढे आणि त्याचबरोबर इथे अनमोल पवार सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत महेश तलाटी सर आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता भन्नाट वेगाचा, समजू शकला नाही अशोक मनोरे. 3 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. 45 धावा आहेत. पाहूया काय करतात मैदानाच्या आत. कोण जिंकतोय. उत्तरेश्वर करंडक नक्की यावर्षी कोण जिंकणार. गतवर्षीचा विजेता तर शिवराज संघ होता जो यावर्षी कॉल बॅकलाय. उद्या खेळताना पाहायला मिळेल. इथे चेंडू हवेत आणि सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. और हे चेर आणि षटकार आहे. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 51 धावा. 4 बाद 51. अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. की कोण जिंकतोय यावेळेचा करंडक ते मात्र माहिती नाही. कारण फौलादी छातीमध्ये आजही अंगार बरसतो. फौलादी छातीमध्ये आजही अंगार बरसतोय. पराक्रम आमचा पाहून कालही क्षणभर थबकतो. आणि जरी शेकडो वादळे कुणासमोर नाही झुकणार. क्रिकेट विडी जात आमची. हा उत्तरेश्वर करंडक आम्हीच जिंकणार. चेंडू मात्र पूर्णपणे हवेत. जेल इथं मात्र झालाय. फलंदाज बाद. धावफलक धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे जी आहे ती 51 धावा आहेत. धक्का क्रमांक बसला गेला 5वं षटक चालू आहे आणि बरोबर 5 वाजलेत. 5वं षटक चालू आहे. 5 फलंदाज बाद झालेत. 51 धावा आहेत. करण काळे के भन्नाट वेगाचा चेंडू आणि इथं कुणीच नाहीये बॅकअपला. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 1 धाव बाईच्या रूपाने आली. धावफलक धावसंख्या 52. जिंकण्यासाठी 53 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय युट्यूब लाईव्ह सौजन्य जे आहे ते आदरणीय आमचे प्रीतमदादा प्रतापराव खांदवे पाटील माजी उपसरपंच लोहगाव आणि आदरणीय सुनील सुदामराव खांदवे पाटील प्रोप्रायटर आकाश गार्डन यांच्या माध्यमातून आहे. पंचांसाठी सौजन्य जे आहे ते माजी उपसरपंच आदरणीय नवनाथ बबन मोजे साहेब, उद्योजक आदरणीय बाळासाहेब सोपान खांदवे आणि उद्योजक संदीप शेठ संभाजी लांडगे यांच्या माध्यमातून आहे. सभामंडप सौजन्य आदरणीय संतोष बाबासाहेब निंबाळकर उद्योजक आणि आदरणीय मंगेश यशवंत निंबाळकर उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. समालोचक सौजन्य आदरणीय आमचे उद्योजक शांताराम बाबा मोजे यांच्या वतीने आहे. साऊंड सिस्टीम सौजन्य आदरणीय आमचे भरत बाळासाहेब पवार उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. उत्तरेश्वर करंडकामध्ये बऱ्याच जणांचं जे काही योगदान आहे त्याच्यामध्ये 1 ते 4 क्रमांकासाठी असणारे आकर्षक चषक आपण पाहतोय. उत्तरेश्वर करंडक युवा नेते आदरणीय अविनाश शेठ सोमनाथ निंबाळकर यांच्या माध्यमातून आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला एक आकर्षक चषक आहे. संघ मालकांसाठी चषक निश्चितप्रमाणे आपण जे देतोय तर ते माननीय श्रीमान अनिकेत शंकर निंबाळकर प्रोप्रायटर कृष्णाई अर्थमोवर्स यांच्या माध्यमातून आहे. आलेले मान्यवर गेस्ट जे आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यासाठी सन्मान चिन्ह चषक आपण जे पाहतोय ज्यांच्या वतीने जे काही सौजन्य आहे ते आदरणीय आमचे लक्ष्मण गुलाब निंबाळकर प्रोप्रायटर वैष्णवी डेअरी फार्म आणि कुमार स्वप्नील दादा मारुती बाळके उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. कोल्ड्रिंक व्हॅन सौजन्य जे आहे ते कोल्ड्रिंक व्हॅन सौजन्य आदरणीय
माजी युवा प्रमुख, माजी सरपंच आदरणीय आमचे प्रमोद शेठ काळे आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे सागर शेठ कोतवाल यांच्या मार्फत आहे. कोल्ड्रिंक सौजन्य अक्षय संजय निंबाळकर प्रोप्रायटर योगीराज आईस्क्रीम शॉप आणि रेडबुल सौजन्य जे आहे हे रेडबुलचं सौजन्य रेडबुल कंपनीच्या मार्फतच आहेत. पहिल्या आणि शेवटच्या दिवसामध्ये कंपनीच्या मार्फत आहेत. पाणी व्यवस्था जी आहे ती कुमारी अभिलाषा दीपक खांदवे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी व्यवस्था आपल्याला जे पाहिली होती. गॅलरी 5-6 गॅलरी आहेत. त्याच्यामध्ये गॅलरी क्रमांक 1 आदरणीय चंद्रकांत आबाजी खांदवे दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब आणि सागर शिवाजी खांदवे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष. गॅलरी क्रमांक 2 आदरणीय शिवाजी देवीदास खांदवे व्हाईस चेअरमन साईदत्त नागरी पतसंस्था आणि आदरणीय दत्तात्रय सोमनाथ खांदवे जय बाबा ट्रान्सपोर्ट. गॅलरी क्रमांक 3 आदरणीय सुरेश तुकाराम खांदवे हिंदवी डेव्हलपर्स आणि अमित शामराव जंगम स्वामी समर्थ डेव्हलपर्स. गॅलरी क्रमांक 4 आदरणीय आदित्य दीपक खांदवे आदित्य मेगा सिटी आदरणीय ज्ञानेश्वर मामा तुकाराम शेळके सामाजिक कार्यकर्ते आणि तानाजी खेळाड उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. गॅलरी क्रमांक 5 आदरणीय स्वप्नीलदादा वाळके मयूरशेठ मुरकुटे माझो कॅफे रवींद्र निंबाळकर आणि अनिकेत निंबाळकर यांच्या वतीने गॅलरी क्रमांक 5 आहे. गॅलरी क्रमांक 6 त्यासाठी सौजन्य आहे आमचे निलेशदादा निंबाळकर यांच्या माध्यमातून गॅलरी क्रमांक 6चं सौजन्य आहे. ग्राउंड सौजन्य आपण पाहतोय RS क्रिकेट ग्राउंड. हे जे ग्राउंड जे आहे यासाठी मात्र जे काही सौजन्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये माजी सरपंच विकास जयराम भूकम उद्योजक सचिन नागनाथ निंबाळकर आदरणीय संजय संपत निंबाळकर उद्योजक आदरणीय संतोष दत्तात्रय खांदे सामाजिक कार्यकर्ते खालसा डेअरीचे प्रोप्रायटर आदरणीय विक्रमसिंग सोना सूर्य जिमचे ओनर आदरणीय विजय सूर्यकांत खांदवे पवार फार्मचे ओनर आदरणीय भानुदास निवृत्ती पवार उद्योजक सागर गुलाब खांदवे पाटील अर्पित हॉटेलचे प्रोप्रायटर विजय बबन खांदवे उद्योजक विश्वास रोहिदास निंबाळकर प्रसिद्ध बैलगाडा मालक रोहिदास सोपान पवार यांच्या वतीने ग्राउंड सौजन्य आहे. लाईव्ह स्कोरिंग चौका.inच्या माध्यमातून करतोय त्यासाठी सौजन्य आहे. साईदत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे असणारे माजी संचालक अविनाश उत्तम मोजे साहेब त्याबरोबर यशराज डेव्हलपर्स वैभव बाळासाहेब शिंदे आणि साई ऑटो सप्लायरचे ओनर मयूर काळभर यांच्या वतीने आहे. जा मैदानाच्या आत. टोटल रन जे आहेत त्या 52-53 बनवायचे आहेत. स्ट्राईकला माधव लांगी ऑन ट्रॅकच्या बाजूला प्रत्यय वडे हा पिच मध्ये सुद्धा हीच जोडी आणि फुल पेच मध्ये सुद्धा हीच जोडी सगळ्याला लागले क्रिकेटची गोडी. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जायला अगदी काऊ कॉर्नरला. हा सामना अतिशय महत्वाचा दोन्ही संघांना माहिती आहे कारण पहिला सामना अतिशय महत्वाचा असतो. पहिला विजय आला की बरंचसं दडपण जे असतं ना किंवा प्रेशर जो असतो तो थोडासा हलका होतो आणि पराभूत संघाच्या डोक्यावरती मात्र टांगती तलवार असते. गोलंदाज तयार उजव्या हाताने परत एकदा आपण पाहूया. गोलंदाजी मार्कवरती जो आहे तो करण व्हाईट बॉल प्रत्यय वडेच्या डोक्यावरून या दरम्यान चेंडू निघून गेला त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान जो केलाय गोलंदाजीला एक वॉर्निंग दिली आणि त्याचबरोबर ही गोष्ट निश्चितप्रमाणे फलंदाजी सुद्धा लक्षात आणून दिलेली आहे की एक बाउन्स झालेला आहे. 2 धाबा करते आपल्याला पाहायला मिळतात. त्रेपन्न धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू या दरम्यान डॉट जाताना पाहायला मिळते. प्रत्येक वडीच्या बॅटवरती या दरम्यान चेंडू येताना पाहायला मिळाला नाही. चेंडू निर्धाव आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज जो आहे मात्र करण काळे के जो गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाज तयार उजव्या हाताने मारा फाईन लेगला चेंडू खून करायचा प्रयत्न होता. चेंडू डावेष्टीच्या 12 व्हाईट बॉल आहे. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 3 धावा अजूनही 50 बनवायच्या आहेत. 53 धावसंख्येचा पाठलाग PBS पुरुषोत्तम बाळा शितोळे या टीमला मात्र ह्या धावा ज्या बनवायच्या आहेत आणि रोखायच्या आहेत. कोणाला अमर युवा फाउंडेशन संघाला मात्र ह्या धावा रोखायच्या आहेत. किती 53 नाही रोखायच्या आहेत 52च्या आत म्हणजे सुपर ओव्हर ना टाय झाल्यावर
म्हणजे 52 सुद्धा होऊ द्यायच्या नाहीत, हा त्यांचा प्रयत्न आहे. के तयार. आणि या दरम्यान एकाच हाताने मात्र बॅट जी फिरली गेली, चेंडू पोचल्यास सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. धावनक वाढलं जाईल. संघाची धावसंख्या 7 धावा धावलगत या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तरेश्वर करंडकामध्ये पॅव्हिलियन सुद्धा 2 आपल्याला पाहायला मिळते, जे खेळाडूंसाठी आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण पलीकडच्या बाजूला खेळाडूंना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. नाहीतर कालपर्यंत आपण जर पाहिलं तर संघ एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला पॅव्हिलियन क्रमांक 1 आणि पॅव्हिलियन क्रमांक 2 मध्ये बसताना पाहायला मिळालेले आहेत. इथे मात्र पाप उजव्या स्टंपला कव्हर केला आणि चेंडू पोचला, सरळ फाईल लेगला सीमा रेषेच्या बाहेर षटकाचे रन. पहिल्या 4 चेंडूवरती 13 धावा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पॅव्हिलियन क्रमांक 1 जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन जे आहे, आदरणीय अतुलदादा सोमनाथ खांदवे आणि आदरणीय अमोल नागनाथ निंबाळकर यांच्या माध्यमातून पॅव्हिलियन क्रमांक 1 आहे छत्रपती शिवाजी महाराज, पॅव्हिलियन क्रमांक 2 छत्रपती संभाजी महाराज पॅव्हिलियन, आदरणीय दीपक शेठ अशोक खांदवे उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोहगाव आणि सुनील सुदामराव गायकवाड उद्योजक यांच्या वतीने पॅव्हिलियन क्रमांक 2 आहे छत्रपती संभाजी महाराज पॅव्हिलियन. फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू सुंदर त्या अडवला गेला, यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली गेली अतिशय सुरेख प्रकारे. प्रभास सिंग आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं आहे. यष्टीरक्षक आहे प्रभास सिंग, यांची गोलंदाजी सुद्धा अतिशय अप्रतिम आहे या प्रभास सिंगची. 13 धावा आहेत. गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा. या दरम्यान अगदी आपण पाहूया चेंडू पोचेल मात्र सरळ सीमा रेषेच्या बाहेर. इथे 13 वरून धावलं 17 वरती दाखला बाहेर होतो. धावण्याची धावसंख्या वाढली गेली. संघाची धावसंख्या आपण पाहतो इथे 17 धावा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथे पहिल्या 11 मध्ये संपले गेले. 24 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या त्या 36 धावा 9च्या सरासरीने इथून पुढचा धावफलक बनवायचा आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बाउंड्री आपल्याला जी पाहायला मिळते ती शबन इव्हेंट्स अतुल बनकर जे आहेत वाघोलीचे रिटायर पोलीस आहेत, वाघोली संघाचे खूप मोठे कोच आहेत, चांगल्या प्रकारचे आयोजक आहेत वाघोली क्रिकेट लीगचे, चांगल्या प्रकारचे समालोचक आहेत आणि इव्हेंटची कामं क्रिकेटच्या माध्यमातून पूर्ण करणारे अतुलजी बनकर आहेत, ज्यांचा बाउंड्री रोप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यासाठी मात्र ज्यांच्या वतीने सौजन्य आहे ते मोजे डेव्हलपरचे ओनर आदरणीय शशिकांत बाळासाहेब मोजे आणि त्याचबरोबर आदरणीय मोजे डेव्हलपरचे ओनर आदरणीय शरद सोपान मोजे या 2 व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला हे बाउंड्री ग्राउंड रोप सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. वायफाय सौजन्य कुमार अक्षय पंडित मोजे फायबर प्लॅनेट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती वेळ 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 प्रभास सिंग गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. पहिला चेंडू प्रभासचा व्हाईट बॉल. खूप उंची घेतलेला चेंडू इथं जेल सुटला. क्रिकेटमध्ये कुठलीच गोष्ट सोपी नाही पा. फैजानकडून अशा प्रकारच्या अपेक्षा कधीच नव्हत्या. हे क्रिकेट आहे. बॉल पर्यंत फैजान पोचलाच नव्हता, बॉल खाली पण नव्हता, खूप दूरवरती चेंडू पाहायला मिळाला. आणि आता बाळा काय करू शकतो हे नवीन सांगण्याची गरज नाहीये.
बाळा त्या प्रकारे कामगिरी करणार का हे पाहणं उचित राहील. परत एकदा हा चेंडू या अगोदरचा थोडासा उसळला, यावेळेस थोडा खाली राहिला, समजू शकला नाहीये. प्रत्येक वडे धावा फलकावरती धावसंख्या 19 आहे. 19 रन विदाऊट लॉस. टार्गेट 53च आहे. 53 धावसंख्यांचं जे काय टार्गेट आहे, 19 धावा दरम्यान ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू असताना किती 21-34 आहे. आणि या दरम्यान चेंडू बॅटची तर कळ घेतली जाईल. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान घेतलेले एक धाव, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. धावल्यावरती धावसंख्या 20 रन. 20 धावा झाल्यात, 20 चेंडू बाकी आहेत. 20 धावा झाल्यात, 20 चेंडू बाकी आहेत. 33 धावा अजूनही बनवायच्या. 53 धावसंख्येचा पाठलाग आहे. PBS आणि अमरिया फाउंडेशन रेवाचा प्रयत्न, चेंडू डॉट. 19 चेंडू 33. 19 चेंडूमध्ये 33 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. उजव्या हाताने परत एकदा पंचाला पार करून या दरम्यान बाळाच्या पाठपंडू चेंडू पोचला जाईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. 1 धाव 4 रन चौकार. षटक क्रमांक 2 संपला जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावलेकर धावसंख्या 24 धावा आहेत. उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये 29 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 18 चेंडू 29. स्पर्धेमध्ये अचानक जर लाईट जर गेली तर आज 2 वेळेस मात्र लाईटीने आपल्याला लाइट ने हमारे साथ बेवफाई की आज 2 बार, कल 1 बार की थी. म्हणून आपल्याला जनसेटची जी काही आवश्यकता आहे ते जनसेट सौजन्य मात्र ज्यांच्या मार्फत आहे ते खंडरा कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय गणेश लक्ष्मण खांदेला साहेब यांच्या मार्फत आहे. रिव्ह्यू जो आपण घेत असतो त्या रिव्ह्यू सिस्टीम सौजन्यासाठी यांचं योगदान आहे. मुशी मार्केटचे आडतदार आदरणीय आमचे रोहित शेठ सुनील शेळके यांच्या माध्यमातून मात्र हे रिव्ह्यू सिस्टीम सौजन्य या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. वैयक्तिक बक्षीसं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे या स्पर्धेत. महादेव या दरम्यान आधी आपण पाहतोय चेंडू कव्हरला असेल, चेंडू हातातून सटकलाय. निर्धार चेंडू आता 24 धावा आहेत. स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजसाठी अमोल मधुकर कवळे साहेबांच्या माध्यमातून बक्षीस आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज यासाठी विक्रम पंडित निंबाळकर साहेबांच्या वतीने बक्षीस आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी रवी किसन निंबाळकर यांच्या वतीने एक बक्षीस आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉग दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, चेंडू उसळला होता परंतु चेंडू कव्हर केलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे, फिकी लाजबाब आहे. 1 धाव येईल. संघाची धावसंख्या 25 धावा आहेत. समीकरण आहे 16 चेंडू 28 धावा. 16 चेंडू 28 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. समोर आहे माधव लांगी अर्थात बाळा. आणि या दरम्यान चेंडू परत एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण सुरेख असेल त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक जो आहे तो प्रवीण नागर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. गोलंदाज तयार. या दरम्यान परत एकदा चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बरोबर ते असेल, चेंडू कव्हर केलाय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, चेंडूची फिकी उशिरा. 2 धावा आल्यात. प्रशांत आठवले त्या ठिकाणी मात्र एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. धावलेकरती धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 28 धावा आहेत. समीकरण 14 चेंडू 25 धावा. चेंडू 25. प्रत्येक वडे या दरम्यान परत एकदा मिस टाइम झालेला चेंडू. 1 धाव येणार आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, प्रशांत वाराच्या वेगाने चेंडूवरती आलाय, चेंडू फेकलाय परंतु माधव पोचलाय, बाळा पोचलाय. 1 च्या पाठोपाठ दुसरी सुद्धा आली आणि या 2 धावसंख्येनंतर धाबल्या पुढे जाऊन पोहोचेल तो आता 30 वरती. 53 धावसंख्येचा पाठलाग म्हणजे अजूनही बनवायच्या 23 धावा आणि या 23 धावा बनवण्यासाठी चेंडू शिल्लक राहिले 13 चेंडूमध्ये 23 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अनिकेत शेठ गणेश कावडे यांच्या वतीने एक बक्षीस आहे आणि पहिले 3 षटकार श्रीकांत सोमवंशी
शिवशाही ग्रुप कॅप्टन यांनी मात्र मारलेले आहेत. या दरम्यान प्रत्यय वडे याच्या बॅटमधून मात्र चेंडू पोहोचले सीमारेषेच्या बाहेर खणखणी षटकार चेहऱ्यात. ठुमकत दोन लावण्यवती घेऊन आले बॉलिवूडचा लावणी ठुमका करायचा. थँक्यू. दाबरका धावसंख्या अगदी आपण पाहूया. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 12 बनवायच्या 17 धावा. 3 षटकं संपलीत. 36 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळतात 12च्या सरासरीने. इथून पुढे 8.50च्या सरासरीने म्हणजे 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 17 धावा. स्पर्धेमध्ये लागोपाठच्या 3 चौकारांसाठी सुमित मारुती निंबाळकर यांच्या माध्यमातून जे बक्षीस आहे आणि स्पर्धेमध्ये पहिले 3 चौकार खेळणारा खेळाडू आहे तो प्रतीक खांदवे अर्थात बंटी हरणतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब. त्यानंतर लागोपाठच्या 3 विकेटसाठी राहुल प्रवीण कापसे यांच्या वतीने जे काही प्राईज आहे आणि स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक ज्याने घेतली एकाच सामन्यात षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा आहे गणेश आप्पा खांदवे आणि पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गणेश आप्पा खांदवे शिवराज स्पोर्ट्स. आणि त्यानंतर पहिलं अर्धशतक पूर्ण करणाऱ्या खेळाडूसाठी आमच्या तेजस सरांच्या वतीने तेजस गणेश निंबाळकर यांच्या वतीने एक ट्रॉफी एक सन्मान चिन्ह आहे आणि ते पटकवणारा खेळाडू आहे शिवराज स्पोर्ट्सचा गणेश आप्पाच. गणेश आप्पा यांनी मात्र पहिलं अर्धशतक पूर्ण केलं म्हणजे 2 बक्षीसही त्यांचे फिक्स आहेत. निर्धाव षटक आशिष पंडित खांदवे यांच्या वतीने जे बक्षीस आहे आणि आशिष पंडित खांदवे यांचं बक्षीस ज्यांनी मिळवलेलं आहे त्याचं नाव आहे प्रत्यय वडे PBS ज्यांनी पहिलं निर्देश टाकलेलं आहे. तर उदयनमुख खेळाडू यासाठी कैलासवासी क्षितिज राजेंद्र निंबाळकर यांच्या स्मरणार्थ एक बक्षीस असणार आहे. धाबलक 38. क्या बात है, क्या बात है भाई. इस 4 रन को तुम्हें दाद देनी पड़ेगी. अभी 4 रन चौकर है. थँक्यू. त्या प्रकारे धावसंख्या आपण पाहू 42 धावा आहेत. शेवटचे 10 चेंडूने 11 धावा. बेचाळीस धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या आणि त्यानंतरच्या चेंडूवरती चौकार आला. माधव लांगीचा जो काही झेल सुटला त्या झेलाचे परिणाम पहा. नाबाद PBS संघाची ही जोडी नाबाद आहे. नाबाद 42 धावा आहेत. क्या बात आहे भाई. परत एकदा फाईन लेगला चेंडू झोपून मात्र खेळलेला सूर्यप्रकाशचा चौकार आहे. 4 रन. की ज्याच्या बॅटवरती चेंडू आल्यानंतर तो चेंडू राहत नाही तो आगीचा गोळा कारण मैदानाच्या आतमध्ये खेळतोय माधव लांगी अर्थात बाळा. जबरदस्त फलंदाजी. लागोपाठचे 2 चौकार आलेत आणि धावपणावर धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या नाबाद 46 धावा आहेत. 46. अजून 7 बनवायचे आहेत. हो 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 परफेक्ट यॉर्क चेंज ऑफ पेस.
छपाई सौजन्य जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अभिमन्यू रतन मोजे, माजी उपाध्यक्ष उत्तरेश्वर तरुण मंडळ आणि त्याचबरोबर सिद्धेश सिंधुराव डकरे व्हाईट बॉल, SND बिल्कॉन आणि सुभाष शेठ ओवाळ माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने छपाई सौजन्य या स्पर्धेमध्ये आपल्याला जे पाहायला मिळतंय. या दरम्यान चेंडू हवेत असेल परंतु तिथे जेल काय होऊ शकणार नाही. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव आली. संघाची धावसंख्या 48. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 7, बनवायचे आहेत 5 धावा. स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजला एक बॅट आहे साई स्पोर्ट्स यांच्या वतीने आणि या दरम्यान अगदी चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल आणि त्या दरम्यान अगदी एक धाव आली. धाबरक धावसंख्या नाबाद 49 धावा. 6 चेंडू 4 धावा. नॉट आउट 49. विशाल शेठ मुरकुटे आणि संजय पितांबरे यांच्या वतीने सुद्धा अंतिम दिवसामध्ये म्हणजे 3 तारखेला जे काही सामने होणार आहेत त्या प्रत्येक सामन्यातील सामनेवीरासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक बॅट आहे. म्हणजे ह्या 4 मॅच ज्या होणार आहेत त्यासाठी 4 बॅट आणि मालिकेवरासाठी असताना एक बॅट, अशा 5 बॅट. बाकी सगळ्या ट्रॉफीज, एकूण रक्कम या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत आणि एकूण रक्कम जी आहे जी आपण कॅश या स्पर्धेमध्ये देतोय ती आहे 2,11,109 रुपये. 77,777, 55,555, 44,444 आणि 33,333 रुपये. ही सगळी रक्कम जी आहे ही 2,11,109 रुपये आहे. 6 चेंडू 4. 6 चेंडू 4 धावा. यश नागणे ब्लॉकरमध्ये चेंडू यात्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख असेल. आनंद मनसोडे त्या ठिकाणी चेंडू अगदी कव्हर करताना पाहायला मिळाला. नाबाद 50 धावा. नाबाद 50 धावा. पहिल्या विकेटसाठी 50 धावसंख्येची भागीदारी. आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठी भागीदारी. 5 चेंडू 3 धावा. मनकट करण्याचा प्रयत्न होता. डेड बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि इथे फलंदाज बाद. बिग विकेट. शेवटचे 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू 3 तारखेला फायनल आणि 4 बक्षीसच्या दिवशी आपण देणार आहोत. आणि शेवटच्या दिवशी 3 तारखेला क्रिकेटमध्ये आपण पाहतोय म्हणजे IPL क्रिकेटच्या स्पर्धा सुरू झाल्या की चिअर्स लीडर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि याही क्रिकेटच्या स्पर्धेला 3 फेब्रुवारीला आपल्याला मेगा फायनलच्या दिवशी 3 तारखेला पहिल्या सामन्यापासून तर शेवटच्या सामन्यापर्यंत सुद्धा आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेच्या दरम्यान चिअर्स लीडर्स पाहायला मिळणार आहेत. चिअर्स गर्ल्स आहेत 3 तारखेला मेगा फायनल डेच्या दिवशी. एक बाद 50. 4 चेंडू 3. हो वा चेंडू डॉट. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 3 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या या रंगलेल्या सामन्यासाठी. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा.
अमर फाउंडेशन आणि त्यांच्या विरुद्ध सामना आपण पाहतोय. PBS गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गावरती यश. आणि इथे मात्र पंचाकडे अपील तर केलं जातंय. अपीलमध्ये उत्साह जबरदस्त, आत्मविश्वासाचा अभाव असेल. लेग बाय चेरपणे एक सिंगल येईल, शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 2 धावा. रिव्ह्यू घेतलाय, तिसऱ्या पंचाकडे निर्णय असणार आहे. काय रिझल्ट येणार आहे? हृदयाचे ठोके मात्र वाढले गेलेत. कधी हृदयाचे ठोके कमी होतात, कधी जास्त येतात. एकमेकांचं हृदय चेक करण्यापेक्षा स्वतःच्या हृदयावरती हात ठेवून पहा, कदाचित तीच परिस्थिती आपली पण असणार आहे. फलंदाज बाद आहे की नाबाद काही क्षण निश्चित प्रमाणात आपल्याला कळणार आहे. पहिल्या दिवसापासून 2 सेलिब्रिटी आपल्यामध्ये जॉईन आहेत. 2 सेलिब्रिटी आहेत, आदिनाथ शेठ निंबळकर आणि आमचे मयूर मुरकुटे. आणि इथे मात्र जो काही रिव्ह्यू घेतला तो अनसक्सेस ठरलाय. लेग बायचीवर पण एक धाव आली आणि आता आपल्याला पाहायचं आहे उर्वरित असणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 धावा ज्या बनवायच्या आहेत PBS संघाला आणि ह्या रोखायच्या आहेत अमर युवा फाउंडेशन या संघाला. यश नागणे गोलंदाजी मार्कावरती आहे. समोरच्या बाजूला प्रत्यय आहे. दिल्लीत असणारी छोटीशी माती आपण पाहतोय जी हाताला लावली गेली, कारण या मातीमध्ये खूप मोठी ताकद आहे. या मातीमध्ये या ताकदीमुळे जी काय ऊर्जा निर्माण होते त्याचा काय फायदा होणार, त्यामुळे आपल्याला पाहायचंय. ओ क्या बात है, जबरदस्त अगदी चेंडू पडला गेलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावा. जिथे नाबाद 50 धावसंख्येची भागीदारी होती, जिथे 6 चेंडूमध्ये 4 धावा बनवायच्या होत्या, तिथे सामना आलाय 1 चेंडू 2. ही क्रिकेटची स्पर्धा ती आहे ज्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उत्तरेश्वर करंडक बरोबर दुसऱ्यामध्ये 6 चेंडू 24 झाल्यात, 3 चेंडू 14 झाल्यात, 1 चेंडू 6 झाल्यात. ती क्रिकेटची स्पर्धा आहे जिथं सामना पोहोचलाय 6 चेंडू 4चा 1 चेंडू 2 वरती. हा तो सामना आहे ज्याचं नाव आहे उत्तरेश्वर करंडक. सीझन 2 18 संघ, 64 सामने, कॉलबॅकचे राऊंड आणि कॉलबॅकच्या राऊंड मधला हा रंगलेला एक सामना थरार आहे. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकणारे एक क्षण आपण पाहतोय. एकमेकांवरती केले जाणारे डावपेच, ते उधळलेले डावपेच जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. यश नागडे तयार, एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू आणि 2 धावा. आणि या दरम्यान हा चेंडू फुल टॉस, तिथे 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय, धावबाची संधी आणि तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. दिल थांब के बैठो मेरे यारो, पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है. बात आहे की नाही आपल्याला पाहायचंय. नसेल तर PBS विन आणि जर असेल तर सुपर ओव्हर. सगळ्यांचं लक्ष लागलं गेलंय. कोणता सिग्नल येणार, रेड या ग्रीन. आतापर्यंत केलेली जी मेहनत, त्या मेहनतीचं चीज होणार का? आतापर्यंत घेतलेले जी काही कष्ट आहे त्या कष्टाचं चीज होणार का? कारण इथे जिंकताना वाह, सुपर ओव्हर, सुपर ओव्हर. 6 चेंडू 4 धावसंख्येचा सामना पोहोचला गेलाय सुपर ओव्हर मध्ये. तो हा करंडक आहे ज्या स्पर्धेमध्ये पहिला सामना सुद्धा सुपर ओव्हर मध्ये पोहोचला जातो आणि तो हा सामना आहे. ही क्रिकेटची स्पर्धा आहे, परत एकदा सुपर ओव्हर मध्ये पोहोचली गेली. शेवटचा सामना, हा सकाळचा पहिला सामना सुद्धा सुपर ओव्हर झाला आणि हा सामना सुद्धा शेवटचा सुपर ओव्हर मध्ये या दरम्यान जाताना पाहायला मिळाला.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज लवकर पाठवा. पीबीएस बाळा, फलंदाज लवकर पाठवायचेत. बॅट्समन चला लवकर. बॅट्समन लवकर चला. कोण आहे गोलंदाज? के प्रभास. हा, बॉल अजून पाहिजे. ओके. अमर युवा हा असा दुसरा म्हणजे असा एकमेव संघ जो दुसरा सुपर ओव्हर खेळतोय, बरोबर ना. शिवराज विरुद्ध पण एक सुपर ओव्हर यांचीच झाली होती कालच. पहिली सुपर ओव्हर खेळणारी टीम आहे शिवराज बरोबर. ज्या गोलंदाजाने 12 चेंडूमध्ये 14 होऊ दिले नव्हते आणि इथं 6 चेंडू 4 होऊ दिले नाहीत. हे क्रिकेट आहे. पण उत्तरेश्वर तरुण मंडळ मनातल्या मनात म्हणत असेल आम्ही ज्यासाठी क्रिकेटची स्पर्धा भरवली त्याचं चीज होते. सुपर ओव्हर पाहायला मिळत आहेत. क्रीडा रसिकांचं मनोरंजन होते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. मी दादाची वस्ती स्पोर्ट क्लबचा असणारा खेळाडू अरविंद शुक्ला याची ज्यावेळेस मुलाखत घेतली होती त्यावेळेस त्यांनी तुला एक चांगलं मनोगत त्यांचं जे त्यांच्या बाईटमध्ये जे आपल्याला मिळालं होतं की ही खेळपट्टी अशी आहे की इथे फलंदाज जर चांगला असेल तर त्याची फलंदाजी होऊ शकते. गोलंदाज जर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते त्याची गोलंदाजी सुद्धा होऊ शकते. तीही खेळपट्टी. आणि या खेळपट्टीवरती खेळणं तितकं सोपं नाही आहे. या खेळपट्टीवरती गोलंदाजी करणं सुद्धा तितकं सोपं नाही आहे. खूप जिद्द लागते. मेडिटेशनची गरज असते सगळ्यात महत्त्वाचं. तर जाऊ मैदानाच्या आत. सुपर ओव्हरची लढत. प्रभास सिंग गोलंदाजीवरती तयार. समोरच्या बाजूला फलंदाज माधव लांगे अर्थात बाळा. नॉन ट्रॅकच्या बाजूला प्रत्यय वडे. सामना आहे सुपर ओव्हरचा. आणि हा चेंडू पहिलाच अतिशय सुरेख पहिला चेंडू डॉट बाळासाठी. पहिला चेंडू डॉट गेलाय. अचूक टप्प्याचा मारा दरम्यान तो पाहायला मिळाला. शेवटचे 5 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. बीबीएस विरुद्ध अमरिया फाउंडेशन ही लढत या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पंचांना पार करून यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहतोय लाजवाब अगदी मारा. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. लागोपाठचे 2 चेंडू या दरम्यानचे डॉट जाताना पाहायला मिळत आहेत. आणि सुपर ओव्हरचा रेकॉर्ड आहे 5 पेक्षा जास्त धावा अजून कधीच झाल्या नाही पहिले इनिंगला. आणि इथे मात्र आपण पाहूया चेंडू पोचला जाईल डीप टर्मिनलला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न बाळा या दरम्यान तो करतोय. धावाची संधी आणि इथे फलंदाज सेफ आहे. 2 धावा आल्या. 2 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सुरेख या दरम्यान जे केलं गेलं. धावफलकाची धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा आहेत. सुपर ओव्हरची लढत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. सुरुवातीला
52 धावा ज्या बनवल्या गेल्या, 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक वेळेस असं वाटलं की आता PBS संघ आरामशीर जिंकेल, पण यश नागनेचं जे काही षटक आपण पाहिलं जबरदस्त पडताना पाहायला मिळालं. या दरम्यान चेंडू हवेत, शाबान खूप दूरवरती होता, इथे मात्र चेंडू कव्हर केला जाईल. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 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 इथे मात्र डायरेक्ट हिट तर केलाय. 2 धावा आल्या, प्रत्येक तिसरीचा प्रयत्न करताना पाहायला मिळालाच नाही. 2 धावा परत एकदा. आणि प्रत्येक हा खेळत असताना आपण पाहिलेलं आहे की धावा घेण्यासाठी आपण तत्पर नसेल तर त्याचा एकदा प्रत्यय त्याला आलेला आहे. त्या प्रत्ययाला तो आता तयारीत नव्हता तिसऱ्या धावसंख्येच्या. हा चेंडू सुरेख, चांगला असा प्रयत्न होता. एकूण चेंडू टाकून झालेत 5 धावा, 4. 5 पेक्षा जास्त धावा अजून एकदा नाही. डेड बॉल, एक मोठा फटका येणार का? आणि या दरम्यान मात्र चेंडू लॉंग ऑफला सीमा रेषेच्या बाहेर असेल. षटकार खेळत चला चला पीबीएस चला लवकर, क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये चला. पीबीएस लवकरात लवकर चला. फलंदाज लवकर पाठवा. 10 झाल्यात, 11 बनवायच्या आहेत. 10 धावा झालेल्या आहेत, 11 धावा इथे बनवायच्या आहेत. पीबीएस काय झालंय आता? पहिला सुपर ओव्हरचा सामना झाला त्यावेळेस 5 धावा होत्या. दुसरा सुपर ओव्हरचा सामना झाला त्यावेळेस 5 धावा झाल्या. तिसरा सुपर ओव्हरचा सामना ज्यावेळेस झाला त्यावेळेस पहिल्या 2 सुपर ओव्हरच्या धावा मिळून तेवढ्या धावा झाल्या, 10 झाल्या. 11 बनवायचे आहेत. चला बॅट्समन चला सर, थोडी घाई करायला लावा आता. अनमोल पवार सर, जितू सर, खेळाडूंना पण, इकडे क्षेत्ररक्षणासाठी आलेल्या संघाला पण, कारण वेळ आपल्याकडे नाही आहे, कारण इकडे सूर्य पश्चिम दिशेला पूर्णपणे मावळण्याच्या तयारीत आहे. फलंदाज चला लवकर. फलंदाज गेल्यानंतर क्षेत्ररक्षण लावलं जाईल. बऱ्याच वेळा काय होतं की आपण सांगतो क्षेत्ररक्षण लावून घ्या, त्यावेळेस क्षेत्ररक्षक म्हणतात की फलंदाजा नाही होत्या, आणि आपण फलंदाजांना घाई करतो. त्यावेळेस फलंदाज म्हणत असतात क्षेत्ररक्षण लावल्यावर आम्ही जाणार. पण फलंदाज राईट हँड आहे की लेफ्ट हँड आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावणं योग्य नाही. त्यामुळे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. आघाडीची जोडी फैजान आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि गोलंदाज कोण? प्रत्यय बोला. बॉल बॉक्स, बॉल द्या, एक बॉल द्या सर, एकच द्या. अकरा धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. फैजान यांनी सुद्धा 11 क्रमांकाचा टी शर्ट परिधान केलेला आहे. 11 धावा बनवायच्या आहेत. उद्या 8 सामने आहेत आणि उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला चेंडू पडणार आहे. 7 वाजता ऑर्गनायझरने उपस्थित राहायचं. निलेश दादा रोज असतात.
निलेश दादा रोज असतात, उद्या सूरज दादा येतील, पण तो उद्या केव्हा उगवणार त्याची आम्ही वाट पाहतोय. जाऊ मैदानाच्या आत. 11 धावा बनवायच्या, प्रत्येक गोलंदाजीवरती तयार. समोरच्या बाजूला शाबान, फैजान आपण पाहतोय. आणि या दरम्यान पहिला चेंडू अमर युवा फाउंडेशनची असणारी आन बान और ये शान जिसका नाम है फैजान. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते आता 5 आणि बनवायचे आहेत 5 धावा. 5 चेंडू 5. जिद्द, चिकाटी, धैर्य, कसोटी पणाला आहे आता. 5 चेंडू 5, प्रत्येक तयार. पाहूया काय करामत केली जाईल. गोलंदाज तयार असेल, गोलंदाज मार्कवरती. हा चेंडू भन्नाट वेग या दरम्यान या चेंडूला पाहायला मिळालाय. शेवटचे 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडूमध्ये 5 धावा. अचूक टप्प्याचा मारा दरम्यान पाहायला मिळाला प्रत्येक वडेकडून. फैजान परत एकदा आपण पाहतोय काऊ करण्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शत्रक्ष इथे मात्र काहीच नाही. डेड बॉल. ओके, एक वॉर्निंग दिली. आता चेंडू टाकताना परत एकदा यष्टीरक्षकाचा आवाज आला आणि परत जर आवाज आला तर 5 रनची पॅनल्टी आहे असं मात्र पंच कळवत आहेत. आणि जिंकायला 5च पाहिजे. पॅनल्टी काय करू शकते, खूप अवघड आहे. डेड बॉल आलेला आहे आत्ताचा. गोलंदाज तयार. इथे मात्र संधी होती धावबाद करण्याची. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक 7. शेवटचे 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4. याच्या अगोदरच्याच सामन्यात जर 6 चेंडूमध्ये जर 4 धावा होत असताना जर सामना सुपर ओव्हरला पोहोचत असेल तर आता अजूनही 3 चेंडूमध्ये 4 ह्या रोकायच्या आहेत. आणि विशाल निंबाळकर सारखा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जो मैदानाच्या आतमध्ये काय करामत करणार ते आपल्याला पाहायचंय. इथे टाय झाला, अजून एक सुपर ओव्हर. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑनला जो पोहोचला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. एक धाव, दुसरीचा प्रयत्न होणार का, परंतु इथे नकार. क्षेत्ररक्षणला जवाब. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा. 2 गेंदे और 3 रन और भी जीतने के लिए जब बनाने अमर युवा फाउंडेशन इनके लिए. 2 चेंडू 3 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत. सुपर ओव्हरची लढत आहे PBS आणि अमर युवा फाउंडेशन. पाहूया काय करावं मैदानाच्या आतमध्ये केले जाईल. 2 चेंडूमध्ये 3 या दरम्यान बनवायच्या आहेत. वेळ वाचवा, वेळ. कारण इथं परत एकदा टाय जर झाली तो सुपर ओव्हरच आहे, त्यामुळे वेळ वाचणं गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाज तयार. प्रत्यय स्ट्राइक लेफ्ट फैजान. आणि या दरम्यान परत एकदा लॉंग ऑनला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला आणि इथं मात्र फैजान बाद. शेवटचा
एक चेंडू आणि बनवायच्या आहेत 2 धावा. परत एकदा विनंती, हा सुपर ओव्हरचा सामना जर आवडला असेल तर या प्रेक्षकांना विनंती, या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. शेवटचा एक चेंडू आहे आणि बनवायच्या आहेत 2 धावा आहेत. कारण जिंकल्यानंतर प्रत्येकजण शाबासकीची थाप तुमच्या पाठीवरती देणार आहे, पण लढाईच्या अगोदर जी माणसं म्हणतात ना, तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, ही लढण्याची ताकद जी निर्माण करतात ना, ती सगळ्यात महत्वाची असते. शेवटचा एक चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. वेळ वाचणं गरजेचं आहे. इथे जर सामना टाय जर झाला तर सुपर ओव्हर या ठिकाणी असणार आहे. शेवटचा एक चेंडू आणि 2 धावा. याच्या अगोदर ज्या होत्या त्या अमर युवा फाउंडेशनच्या विरोधात पीबीएस संघाला त्या झाल्या नाहीत, तिथं सामना टाय झाला. आता पीबीएसच्या विरोधात अमर युवा फाउंडेशन संघाला बनवायचे आहेत. एक चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज अशोक मनोरे. एक चेंडू 2 धावा आहेत. एकदा जोरदार टाळ्या. पीबीएस विरुद्ध अमर युवा फाउंडेशन. एक चेंडू आणि 2 धावा. आणि इथे विकेट आली आणि हा सामना पीबीएस संघाने जिंकलाय. पहा, 11 बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. राहिल्या होत्या मात्र 5 चेंडूमध्ये 5. तरीही मात्र जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही आणि इथं मात्र हा सामना एका धावसंख्येने या दरम्यान जिंकला पीबीएस संघाने. चला बक्षीस वितरण करायचंय. सार्थक टोटल टीम घेऊन या. पण अमर युवा एक जबरदस्त कामगिरी मात्र तुमची पाहायला मिळाली. अमर युवा फाउंडेशन, तुम्हीही प्रेक्षकांची मनं जिंकलीत, कारण 6 चेंडूमध्ये 4 तुम्ही होऊ दिल्या नव्हत्या. यश नागडे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. चला पीबीएस